पहिला कुबेरेश्वर महादेव म्युझिकल ग्रुप सैनिक कॉलनी येथे श्री शिंदे साहेब व त्यांचे सहकारी येऊन आपल्याला त्यांनी अनमोल असं जीवनाचं मार्गदर्शन केलं आहे आणि योगाविषयी त्यांनी अत्यंत आपल्या शरीराला उपयुक्त अशी माहिती त्यांनी दिली आणि आपण सर्वांनी त्याचा लाभ घेतला. त्याबद्दल मी शिंदे सरांचा तर आभारी आहोत, पण आपण इथे आले त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रांनो, हा जेव्हा आपल्या सैनिक कॉलनीमध्ये योगा ग्रुपाचा प्रयोग या सुरुवातीला 2-4 मंडळींनी सुरू केला, तर त्यावेळेला मी सुद्धा इथून असं जायचं होतं. मी त्यावेळेला विचार करायचा काय असं आहे. मी स्वतः एक्समॅन असून मी 1978 ते 1997पर्यंत आर्मीला सेवा केली. त्यानंतर मला सर्वात जास्त डायबिटीसचा त्रास होता. डायबिटीसच्या त्रासापेक्षा मी तुम्हाला सांगतो, माझा हा उजवा पाय, हा माझ्या उजव्या पायाच्या पंजा जो आहे त्याला गँग्रीन झाला होता. मी तुम्हाला सांगतो, मी नाना प्रकारचे डॉक्टर केले. माझ्या पायामध्ये त्या सुया असतात ना, ते रॉड असतात, ते रॉडसुद्धा टाकले होते. इतक्या नाशिकला डॉक्टरांकडे गेलो, धुळ्याला डॉक्टर केले, ऑर्थोपेडिक्स काय, स्किन स्पेशलिस्ट काय, सर्जन काय, सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन आलो. एका डॉक्टरांनी तर मला असं सांगितलं की बा तुमचा हा पाय जो आहे हाच कापावा लागेल तुम्हाला. तर मी त्यांना तिथून उठून आलो. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो, योगाने मी सर्व ही क्रिया करायला लागलो, योग करायला लागलो, तर एक्सरसाइज करायला लागलो. तर या प्रांगणामध्ये माझ्या घरून मी वॉकरने येत होतो इथे, आणि मला घरून इथे वॉकरने यायला मला 1 तास लागायचा. तर मी आज बिगर वॉकरने माझ्या घरापासून 1 मिनिटामध्ये इथे पोहोचतो. तिथून माझा पाय मला कापावा लागला नाही, काही लागला नाही. माझा पाय आता एकदम तंतोतंत, ही जी नवीन पिढी आहे त्यांच्यापेक्षा जास्त जोराने मी पोहू शकतो आज. एवढी माझ्यामध्ये कॉन्फिडन्स झाली. तर योगा म्हणजे काही असं हे नाही. योगा करायचा माणसाने आपलं शरीर जे तुमचं सुदृढ राहील, निरोगी राहील. आणि याच्यामध्ये आपलं काही डॉक्टरांकडे जरी आपण गेलो तर डॉक्टरांना जाताना आपल्याला त्याची फी द्यावी लागेल. त्यानंतर फी द्यायचा तो त्याचे मेडिकलचं हे असतं, तो मेडिकलची एवढी मोठी यादी लिहून दिली आपल्याला. त्याकडून त्या आपल्या गोळ्या घ्यायच्या, त्या गोळ्या घेऊन आणखीन आपल्या शरीरात त्याचे घेतल्यानंतर आपल्या किडनीवरती परिणाम होतात. पण योगामुळे ना आपल्याला पैसे द्यायचे, ना गोळ्या घ्यायच्या, ना काही घ्यायच्या, ना आपल्या शरीरावर त्याचा परिणाम, आपल्या शरीरात त्याचा फायदाच होणार आहे. तर असा हा योगाचा सर्वांनी उपयोग घ्यावा. आणि मी सर्वांना कॉलनी परिसर लोकांना सांगतो की आणखीन जास्त संख्येने या योगाला आपण यावं आणि आपलं शरीर निरोगी आणि आपण दीर्घायुष्य व्हावं, असं मी परमेश्वराला पण तुमच्यातर्फे प्रार्थना करतो. आणि शिंदे सरांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचा वैयक्तिक खूप आभारी आहे. धन्यवाद. एकदम छान.